हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल. आज अराईज अकॅडमीच्या माध्यमातून मी तुम्हाला कवितेचे रसग्रहण करा या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे, कशा पद्धतीने. तत्पूर्वी आपल्याला रस म्हणजे काय आणि कवितेचं रसग्रहण कसं 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 करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना साधारणतः 8 मार्कांना हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं रसग्रहण करणे. यामध्ये काव्य सौंदर्य आहे, भाषा सौंदर्य आहे आणि आशय सौंदर्य आहे. आशय सौंदर्य आहे. आशय सौंदर्य म्हणजे काय? त्या कवितेचा आशय काय आहे? मध्यवर्ती कल्पना म्हणजे सेंट्रल आयडिया. कवितेचे भाषा सौंदर्य, भाषिक सौंदर्य काय आहे हे देखील आपल्याला सांगायला लागतं. कवितेचा विषय काय आहे? कवितेमध्ये एखादी आवडलेली ओळ, आवडण्याचं कारण, न आवडण्याचं कारण, त्याचबरोबर एखाद्या कवितेच्या ओळीचा सरळ अर्थ देखील आपल्याला लिहावा लागतो. म्हणजेच काय की भाषा सौंदर्य, काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाव सौंदर्य या सगळ्या गोष्टींचा सारसंग्रहात्मक विचार करता आपल्याला रस म्हणजे काय आणि रसांचे प्रकार किती आहेत, कसे आहेत आणि कशा पद्धतीने कोणती कविता कशामध्ये मोडते हे देखील आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आज मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रस म्हणजे काय हे शिकवणार आहे. कुठलीही कविता आपण पाहिली तर आपल्याला त्या कवितेचा विषय कळतो. आता अभंगवाणी, संतवाणी, जसं ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, किंवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नथोर त्याचे अंकुशाचा भार, किंवा पर्जन्य पडे आपुल्या स्वभावे आपुल्या दैवे पिके भूमी. असे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग आपण पाहत असताना आपल्याला शांत रसाची आपल्याला इथे प्रचिती येते. शांत रस येतो. अभंग, वीरण्या, भूपाळ्या यामधून आपल्याला शांतता मिळते किंवा हे ऐकल्यानंतर आपल्याला शांतता वाटते, म्हणून याला आपण शांतरस असं म्हणू शकतो. त्यानंतर रौद्र आणि भयानक, बीभत्स रूप. रौद्र म्हणजे काय? अक्राळ विक्राळ रूप. ज्यावेळी आपल्यावरती अनेक संकट येतात, विध्वंसक येतं, जसं की कोरोनामध्ये काही कवींना कविता सुचलेल्या आहेत आणि त्या सगळ्या रौद्र रूप धारण करणार, की ज्याच्यामध्ये आपल्या मनाला कुठेतरी हेलावणारी गोष्ट घडते. हेलावणारी म्हणजे दुःख होणारी, यातना होणारी अशी रौद्र भयानक गोष्ट. कोरोना भयानक आहे, सुनामी भयानक, त्यानंतर भूकंप भयानक, समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटा भयानक, खूप मुसळधार पाऊस भयानक, ओला दुष्काळ भयानक, कोरडा दुष्काळ तो देखील भयानक. मग असं रौद्र रूप ज्या कवितेच्या माध्यमातून बाहेर येतं किंवा आपल्याला दिसतं त्याला रौद्र रस असं म्हटलं जातं. आता बीभत्स म्हणजे काय? आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी. जसं की गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा या जागेवर बसून बांधीन माडी. हा गणपतवाणी जो होता XYZ व्यक्ती, तर हा काय करायचा? जागेवर निवांत बसायचा आणि म्हणायचा या जागेवर मी बसून माडी बांधेन, मी हे करेल, मी हे करेल, मी ते करेल. नाही, कोटीच्या गप्पा, काहीही त्याचा उपयोग नाही. हे बीभत्स आहे. बीभत्स म्हणजे भयानकच आहे, भयानक. त्यानंतर शृंगार. बघा, याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल की एखादी सुंदर लावण्यवती स्त्री चाललेली आहे आणि ती जाताना जणू काही चांदणे शिंपडत चालली. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, किंवा प्रेमावर आधारित कविता. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, वगैरे वगैरे वगैरे. अशा या कवितांमधून शृंगार बाहेर पडतो. म्हणजे एखाद्या सुंदर लावण्यवती स्त्रीचं वर्णन केलेलं आहे, किंवा प्रेमाचा गुलकंद यासारख्या कविता, किंवा शृंगाराच्या कविता, किंवा एखादी सुंदर लावण्यवती स्त्री, राजे राजवाड्यांनी तिचं केलेलं वर्णन, त्यानंतर तिची चालण्याची पद्धत, ढब, तिच्या केसांमध्ये माळणारा गजरा, कुंभणारं फूल वगैरे असे जे वर्णन केलं जातं ते सगळं शृंगारामध्ये येतं. शृंगारामध्ये काय? नटणे, तटणे, मुरडणे, लाजणे, त्याचबरोबर प्रेमाच्या कविता असतील, एखाद्या प्रियकराचं प्रियसीवरचं प्रेम असेल, किंवा एखाद्या कवीचं निसर्गावरचं प्रेम असेल, किंवा एखाद्या मुलाचं आईवरती प्रेम असेल, तर अशा प्रेमाच्या म्हणजे शृंगाराच्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर वीर. आता वीर ह्या शब्दातूनच आपल्याला लक्षात येतं की वीर रस कशा कशामध्ये असतो. बघा, हिंदी मधली बरेचसे चित्रपटांमधली गीतं ऐकलेली आहेत, देशभक्तीपर गीतं सुद्धा तुम्हाला माहित असतील, दिसून येतात की याच्यामध्ये हम कर चले हम फिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो.
तर ह्या एक्झाम्पल मधून किंवा ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राणतळ मिळाला, किंवा मेरा कर्म तू मेरा धर्म तू तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू, अशा प्रकारच्या या चित्रपटांच्या गीतांमधून आपल्याला वीररस दिसून येतो. किंवा म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात. अशा प्रकारच्या या गीतांमधून किंवा या कवितेच्या ओळींमधून तुम्हाला वीररस दिसून येतो. आता हास्यरस म्हणजे विडंबनात्मक कविता की ज्या विडंबनात्मक असतात आणि ज्यातून विनोद निर्माण होतो. त्यानंतर भयानक, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, टप टप आवाज येतोय, अचानक खिडकीतून काळ्या मांजराने उडी मारली, असं भयानक वर्णन ज्या कवितेमध्ये येते अशा या भयानक. त्यानंतर आनंद देणाऱ्या कविता, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत होती. निसर्गाचं रौद्र रूप, निसर्गाचं चांगलं रूप, निसर्गातून मिळणारी प्रसन्नता, निसर्गातून मिळणारा उत्साह, निसर्गातून मिळणारा आनंद, ह्या सगळ्या गोष्टी आनंद. आणि शोक बघा, ज्यावेळी एखादी व्यक्ती डेथ होते त्यावेळी 4 वेळे लिहिले जातात की सगळ्यांच्या मनात होतास पण आता नाहीयेस वगैरे वगैरे. अशा या कोटमधून शोक म्हणजे काय तर दुःख किंवा आपल्या मनामध्ये येणारी करुणा किंवा निराशा किंवा एखादी व्यक्ती दिगंतात विलीन झाल्यानंतरची तिच्याविषयीच्या ज्या भावना रेखाटल्या जातात त्याला. आता रसग्रहणात्मक कवितेचे रसग्रहण करा तर हे वेगवेगळे रस आपण पाहिलेले आहेत. शांतरसामध्ये ने मजसीने परत मातृभूमी सागरा प्राणतळ मळला, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राणतळ मळला, तळमळला सागरा, भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता, मजवदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू, तै जननिरुद्ध विरह शंकितही झाले, परितीने सुगंधा न्यावे. अशा प्रकारच्या या कवितांमधून शांत रस येतो. रौद्र रस कशातून येतो हे सांगितलेलं आहे. बिभत्स कशाला म्हणतात, भयानक, क्रूर किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कोरोना, त्यानंतर सुनामी लाटा, त्यानंतर भूकंप, यासारख्या गोष्टीतून आपल्याला बिभत्स. शृंगार म्हणजे एखाद्या स्त्री लावण्यवतीचं वर्णन केलं जातं, स्वभावाचं वर्णन केलं जातं, स्वाभाविक शृंगार असतात. त्यानंतर पोशाखातले शृंगार असतात. एखादी सुंदर लावण्यवती स्त्री तिचं वर्णन केलं जातं. वीररसामध्ये वेडात मराठी वीर दौडले सात, हास्यामध्ये गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि या जागेवर बसून बांधीन वाडी, अशा प्रकारचं वर्णन आहे. त्यानंतर भयानक मध्ये मी तुम्हाला परत सांगितलं नैसर्गिक आपत्ती, आनंद आणि शोक. तर ह्या रसांचा आपण पाहिल्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळी आपण या प्रश्नाकडे वळतोय, हे रस तुम्हाला माहीत असतील तर कविता कुठल्या विषयाची आहे. आता उदाहरणार्थ कुठली कविता तुम्हाला दिली जाते, कवितेच्या ओळी दिल्या जातात, मग तेच लेखक हिरवगार झाडासारखं, या कवितेचा आपण आज रसग्रहण करतोय. हिरवगार झाडासारखं कवितेचे नाव. याचे कवितेचे लेखक आहेत जॉर्ज लोपिस. त्यानंतर कवितेचा विषय काय आहे तर निसर्ग, कारण हिरवगार झाडासारखं, झाड बसतं ध्यानस्थ ऋषीसारखं, पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं, अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून विषय आहे निसर्ग. आवडलेली ओळ, पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं, असं वर्णन, ही आवडलेली ओळ. मग न आवडलेली ओळ कुठली, तुम्हाला जी ओळ आवडणार नाही ते तुम्ही सांगू शकता, आवडण्याचं कारण.
ही जी कविता आहे ही कविता निसर्ग किंवा निसर्गावरती आधारित असलेली दिसून येते. निसर्ग आणि माणूस यांचा सुरेख संगम या कवितेमध्ये घातलेला आहे. निसर्गाने मानवाशी आणि मानवाने निसर्गाशी एक अतूट नातं निर्माण केलेलं आहे. निसर्गाचा श्वास आणि उच्छ्वास माणूसच आहे आणि माणसाचा श्वास आणि उच्छ्वास निसर्गच आहे असं वर्णन आहे. आणि निसर्गाने आपल्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. निसर्गाची किमया काही ओरच आहे आणि निसर्गाने झाडासारखं हिरवगार राहायचं आहे असं या कवितेतून वर्णन केलेलं आहे. झाडाच्या गळालेल्या पानापासून ते कारखान्यात तयार होणाऱ्या कागदापर्यंतचं नातं किंवा जीवनाचा संघर्ष तिथे रेखाटलेला आहे. मग बघा, झाडाची पालापाचोळा ऋतू बदलतात, पानं गळतात. पानं गळाल्यानंतर या पानांवरती प्रक्रिया होते. ही पानं कचऱ्याच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत जातात. कचरा ज्यावेळी डिव्हाइड केला जातो त्यावेळी तेच पान कारखान्यापर्यंत जातं. कारखान्यात गेल्यावर त्याच्यावर प्रक्रिया होते, लगदा तयार केला जातो, भुस्सा वगैरे संमिश्रित केला जातो, त्यानंतर त्याला कलरिंग केलं जातं आणि मग पांढऱ्या स्वच्छ स्वरूपामध्ये हा कागद तयार होतो. हा कागद कवीच्या हातात पडला तर छान सुरेख कविता निर्माण होते. इंजिनियरच्या हातात पडला तर त्याच्यावरती छान घराचं प्लॅनिंग होतं, एखाद्याचं स्वप्न पूर्ण होतं. हाच कागद डॉक्टरच्या हातात पडला तर त्या डॉक्टरांनी एखाद्या पेशंटला लिहून दिलेले औषधं, त्यामुळे तो बरा होतो. हाच कागद एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात पडला, त्याने लिहिलेल्या पेपरमुळे तो उच्च प्रतीचं यश प्राप्त करू शकतो. अशा प्रकारच्या या कागदाचा संघर्ष याच्यातून रेखाटलेला आहे, म्हणून ती ओळ मला आवडली. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला टिपिकल असा विषय दिला जातो किंवा काही शब्द देखील कधी कधी दिले जातात आणि याच्यामुळे काय होतं की तुम्ही अतिशय उत्तमरित्या हा प्रश्न सोडवू शकता. हा प्रश्न सोडवत असताना एक पथ्य पाळायचं आहे की कवितेचा विषय काय आहे. आता संतवाणी अभंगवाणी असेल तर शांत रसातली कविता आहे, तर कवितेचा जो स्थायी भाव आहे किंवा स्वभाव आहे, रसनिष्पत्ती आहे, ती शांत स्वरूपामध्ये जाते. तर ही कविता कशामध्ये मोडते तर अध्यात्मामध्ये, कारण अध्यात्मामध्येच अभंग, विरण्या, ओळी. आता काही कविता समाज प्रबोधनपर असतात. उदाहरणार्थ तुमची पहिलीच कविता आहे गुरु ठाकूर यांची, तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे, हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती. या प्रकारच्या कवितेमध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कविता आहे की यांचा आभाळ हरवलेला आहे, त्यांचा तो सोबती होय. हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, सामर्थ्य या जगण्यास अर्थ या आणि अर्थ या जगण्यास दे. अशा प्रकारच्या या कवितांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषय मिळतात की जसं सामाजिक कविता आहे, समाज प्रबोधनपर कविता आहे, ऐतिहासिक कविता आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे. ज्यावेळी शिवाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी असते त्यावेळी आपल्याला सामाजिक कविता कळतात. मग सामाजिक आहेत, आध्यात्मिक आहेत, धार्मिक कविता आहे. धार्मिक कवितांमध्ये कशाचा समावेश होतो की अभंग वगैरे येतात. त्यानंतर शृंगारात्मक कविता आहेत की जसं एखाद्या स्त्रीचं वर्णन केलं जातं, ते आशय सौंदर्यामध्ये येतं यालाच जोडून. मग कवितेचं स्वरूप कसं आहे, कविता कशा पद्धतीची आहे, कवितेचं नीट व्यवस्थित रसग्रहण करणं गरजेचं आहे. हे रसग्रहण करत असताना कवितेचा विषय काय आहे, लेखक कोणते आहेत, आवडलेली ओळ कशी आहे, त्यानंतर न आवडण्याचं काय कारण आहे, ते कारण देखील तुम्हाला, एखाद्या कवितेची ओळ तुम्हाला आवडली नाही, स्पष्टपणे ही ओळ आवडली नाही, पण कारण द्यावं लागते, कारण मीमांसा करावी लागते की का मला ही ओळ आवडली नाही. कधी कधी संपूर्ण कविता आपल्याला आवडते, पण नाईलाजास्तव प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपल्याला न आवडायचं कारण पण द्यावं लागतं, न आवडलेले ओळ सुद्धा द्यावी लागते. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला कवितेचं रसग्रहण करा, शांतरस, रौद्ररस, बिभत्सरस, शृंगाररस, वीररस, हास्यरस, भयानक, आनंद आणि शोक इतकी एक्झाम्पल्स दिलीत. वेगवेगळ्या चित्रपटांमधली गाण्यांची उदाहरणं दिलेली आहेत, वीर जवानांची उदाहरणं दिलेली आहेत, शृंगारमय उदाहरणं दिलेली आहेत, त्यानंतर अलंकाराचे उदाहरणं दिली, अलंकारिक उदाहरणं दिलेली आहेत, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक सगळ्या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. आणि हा प्रश्न कसा उत्तमरित्या तुम्ही सोडवायचा आणि 8 पैकी 8 गुण तुम्हाला मिळू शकतात. नो प्रॉब्लेम, डेफिनेटली तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला 8 गुण मिळू शकतात. याच्यासाठी तुमचा कवितेचा अभ्यास हा चोख असणं गरजेचं आहे. प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला एक पोयम आहे, बरोबर.
साधारणतः 10वीचे 4 विभाग असलेले दिसून येतात सिलेबसमध्ये. त्याच्यामध्ये एक 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 कविता असलेली दिसून येते. मग या सगळ्या कवितेमधून तुम्ही त्या कवितेचा विषय कोणता आहे, लेखक काय आहेत ते एकदा लिहून काढायचं आहे. अभ्यास करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. कवितेचं नाव, त्यानंतर लेखक, त्यांचा परिचय आणि कवितेमध्ये काय आशय सांगितले. जो तुम्हाला पिंक कलरचा टॉपिक दिला जातो त्यावेळी कवीचा जो परिचय दिला जातो त्याखाली की प्रस्तुत कवितेतून आपल्याला काय शिकायचंय. टिफन यासारखी कविता असेल, शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. जरी 9thला असली तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित अशा या सर्व प्रकारच्या ज्या कविता आहेत, या कवितांमधून आपल्याला कवितेचे लेखक कोण आहेत ते दिलेलं असतं, विषय काय आहे तो दिलेला असतो. सामाजिक असेल, आर्थिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल. आता शेतकऱ्यांवर आधारित कविता आहे, त्यानंतर आवडलेली ओळ लिहायची आहे, न आवडण्याचं कारण लिहायचं आहे, आवडण्याचं कारण लिहायचं आहे आणि आशय सौंदर्य छान व्यवस्थितरित्या, जसं की तुम्ही स्वमत लिहिता. स्वमत ज्या पद्धतीने लिहिता, स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर मांडण्याचा प्रयत्न करता, त्याच पद्धतीने आशय सौंदर्य लिहायचं असतं. आणि याच्यासाठी तुम्हाला 8 गुण आहेत. बघा, कवितेचं नाव व्यवस्थित लिहिलं, सुवाच्य वळणदार अक्षरात 1 गुण मिळतो. कवितेचे लेखक सांगितले 1 गुण, कवितेचा विषय सांगितला 1 गुण, कवितेचा आवडलेली ओळ लिहायची आहे, न आवडलेली ओळ, आवडण्याचं कारण पण लिहायचं आहे आणि 2 गुण, असे एकूण 8 गुण. तर बोर्डाच्या परीक्षेला साधारणतः तुम्हाला 4 कवितांमधील कुठलीही एक कविता दिली जाईल आणि तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थितरित्या रसग्रहण करायचं आहे. रस, फलनिष्पत्ती किंवा रसनिष्पत्ती किंवा रसांचं ग्रहण करत असताना शांतरस अभंगामध्ये येतो, रौद्र रस नैसर्गिक आपत्ती संकट याच्यामध्ये येतो, बीभत्स म्हणजे भयावह रात्रीचा प्रसंग असेल, सुनामी असेल, त्यानंतर भूकंप असेल किंवा कोरोना असेल, शृंगारामध्ये स्त्री आहे, लावण्यवती आहे, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, वीररसामध्ये वेडात मराठी वीर दौडले, सातने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. हास्य आहे, गणपतवाणी बिडी पिताना चावायचं नुसतीच काढी आणि या जागेवर बसून बांधीन माडी. भयानक, आनंद आणि शोक. शोकामध्ये दुःखात्मक कविता असतात, दुःखात्मिका म्हटलं जातं त्याला, की नाटकाचे 2 प्रकार असतात, एक शोकात्मिका, एक कॉमेडी अँड ट्रॅजेडी. तर ट्रॅजेडी म्हणजेच काय, तर शोक. मग ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, एखादी व्यक्ती अचानक गेलेली आहे किंवा एखादा लेखक उगवता सूर्य मावळला असं देखील म्हटलं जातं. तर अशा शोकपर ज्या कविता आहेत त्या याच्यामध्ये येतात. तर अशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न डेफिनेटली विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 8 गुण आहेत ते आपल्याला सोडायचे नाहीत. हे कवितेचे रसग्रहण करा या प्रश्नाला तुम्ही फार घाबरता. न घाबरता हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल आणि अतिशय उत्तमपणे मी त्याचं सादरीकरण केलेलं आहे. हे 8 गुण तुमचेच आहेत आणि तुम्हालाच मिळवायचे आहेत. 99 पासून ते आजपर्यंत बऱ्याचदा कवितेचे रसग्रहणकारामध्ये हिरवगार झाडासारखं कविता किंवा भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी अवघी दुनिया बरबाद झाली वगैरे अशा प्रकारच्या ज्या कविता आहेत त्या आलेल्या आहेत. आणि या कवितांचा अत्यंत बारकाईने आपल्याला अभ्यास करायचा आहे, व्यवस्थितरित्या निरीक्षण करायचं आहे आणि असे प्रश्न सोडवायचे प्रॅक्टिस करायचे आहे. मग 4च कविता आहेत किंवा 6 असतील किंवा 5 पेक्षा अधिक असतील तर आपल्याला त्याचं रसग्रहण करता आलं पाहिजे. या पद्धतीतून आपण या पद्धतीकडे वळणार आहोत. अतिशय उत्तमरित्या तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. हे करत असताना अक्षर सुवाच्य वळणदार असणं गरजेचं आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जे लिहिताय ते लिहिता लिहिता वाचा आणि मग लिहा, म्हणजे तुमचे मार्क्स जाणार नाहीयेत. आणखीन महत्त्वाची गोष्ट, कवितेचे रसग्रहण करा या प्रश्नासाठी तुम्हाला साधारणतः 8 मार्क असतात आणि 10 ते 20 मिनिटं लागतात. पण हा प्रश्न 12 मिनिटामध्ये संपवायचा आहे. वेळ देखील मी तुम्हाला सांगते, कारण उपयोजित लेखनाकडे वळण्यापूर्वीच हा प्रश्न येतो. आपला वेळ जाता कामा नये. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मी याचं सगळं व्यवस्थितरित्या कवितेचे रसग्रहण करा याचं विवेचन केलेलं आहे. अतिशय उत्तमरित्या तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. चला तर
घेऊया ध्यास, यश हमखास आणि याच्यातून मार्क मिळतील तुम्हाला खूप छान. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.